लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क 9823081807। मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी। जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड। सर्वसामान्यांचा नेता समाजसेवक मान्य सरफराज जमादार यांची कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। महाराष्ट्रातील भारत आघाडीच्या भागीदारामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, त्याची औपचारिक घोषणा केव्हाही होऊ शकते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निश्चित झालेल्या जागा वाटपात शिवसेना उद्धव ठाकरे गट 20 जागावर, काँग्रेस 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे। शिवसेना आपल्या कोट्यातून इतर आघाडीच्या भागीदारावर निवडणूक लढवेल, जुळवून घेईल। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव गट 20 जागांवर निवडणूक लढवू शकते। मित्र पक्षांनाही 2-3 जागा देण्याची तयारी सुरू आहे। काँग्रेसला 18 तर शरद पवार गटाला 10 जागा दिल्या जाऊ शकतात। वंचित आघाडीसोबत आल्यास त्यांना जागा देण्याची तयारी सुरू आहे। राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी 1 जागा सोडणार असल्याचे बोलले जात आहे। उद्धव यांनी त्यांच्या कोट्यातून 3 जागा देण्याचे मान्य केले आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे गट मुंबईतील 4 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। मुंबईत उद्धव ठाकरे गट ज्या 4 जागांवर निवडणूक लढवू शकतो त्यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईचा समावेश असून वंचित आघाडीसोबत युती झाल्यास त्यांनाही मुंबईत जागा दिली जाऊ शकते। मुंबईतील उर्वरित 2 जागांवर काँग्रेस लढणार आहे। कोल्हापूरच्या जागेबाबत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव यांच्यात चर्चा सुरू आहे। शिवसेनेला कोल्हापूरऐवजी सांगलीची जागा हवी आहे। त्याचवेळी हातकणंगलेच्या जागेवर उद्धव गट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी पाठिंबा देत आहे।